पुणे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलेला आहे। लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनीच बॅनर लावले आहेत। स्टँडिंग दिली, महापौर दिले, सरचिटणीस बनवलं, आता बाद झालं, तुला नक्की पाडणार, अशा आशयाचं बॅनर या ठिकाणी झळकलंय। मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये पहिल्यांदाच विरोधांनी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। माझा प्लस पॉईंट आता प्रत्येकाचा प्लस पॉईंट असतो। एक फर्स्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, सेकंड दुसरं की बाबा मला असं वाटतं की माझे स्वतःचं नेटवर्क आहे पुणे शहरात, काहीतरी विशिष्ट असतील। मी 14-10 वर्ष झालं पक्षाची एक निष्ठ आहे, पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये माझा सहभाग असतो। या सगळ्या गोष्टींमुळे मी इच्छुक आहे। जसे मुरली मोहोळ इच्छुक आहेत, जसे जगदीश मुळीक इच्छुक आहे, तसं मी इच्छुक आहे। विरोधी पक्षाचं पण काम असू शकतं की चला ह्यांच्यात भांडणं लावा, पण असं काही होत नसतं। भांडणं वगैरे काही नाही। बऱ्याच वेळा असे बॅनर लागलेत, बऱ्याच वेळा निवडणूक योग्य त्या व्यक्तीलाच पक्षाने दिलेली आहे, त्यामुळे ह्या बॅनरचा काहीही फरक पडत नाही। उगाच मीडियाने बबाल केला आहे बॅनरचा। आमच्या पक्ष स्तरावरती कुठलाही निर्णय होणार तो दिल्लीतच होणार आणि तो मेरिटवर होईल। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। उमेदवारी घोषित होण्याआधीच पुणे भाजपमधली अंतर्गत धुसफूस आहे ती चव्हाट्यावर आलेली आहे। पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ यांच्याच विरोधामध्ये पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। आतापर्यंत महापौर दिलं, स्टँडिंग दिली, सरचिटणीस पदही दिलं आणि आता खासदारकी कशाला, तुला नक्की पाडणार, अशा प्रकारच्या आशयाचा बॅनर आहे तो या महानगरपालिकेच्या आवाराच्या बाहेर लावण्यात आलेला होता। त्या बॅनरवरती भाजपचा कष्टाळू कार्यकर्ता अशा पद्धतीचा उल्लेखही करण्यात आलेला होता आणि भाजपचं जे चिन्ह आहे ते सुद्धा त्या पोस्टरवरती बॅनरवरती लावण्यात आलेलं होतं। आता ते बॅनर आहेत ते महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केलेलं आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या नावाला मात्र आता विरोध होताना पाहायला मिळते आणि अज्ञात व्यक्तीकडून अशा पद्धतीचे बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आलेले होते। आता हे बॅनर्स काढण्यात आलेले आहेत, पण या निमित्तानं प्रश्न हा उपस्थित होतोय की पुणे भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत वाद, दोन गटबाजी ही असल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। आता यावरती भाजपच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, पण अशा पद्धतीची धुसफूस, हा वाद चव्हाट्यावर येणं हे मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पुणे शहर भाजपसाठी डोकेदुखी ठरणार का, ही सुद्धा चर्चा आता महापालिकेच्या आवारामध्ये रंगू लागली आहे। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।